Hello everyone. Today we are going to learn class 10th English Be Smart Lessons English Workshop questions and answers. Question number 1. Complete the following web with the words associated with the text and the given title. खाली दिलेल्या शीर्षकानुसार आणि मजकुराशी संबंधित शब्द वापरून खालील वेब पूर्ण करायचा आहे. कंपोनंट ऑफ सक्सेस म्हणजे यशाचे घटक, विल पॉवर, विजन ड्रीम, टॅलेंट ॲबिलिटी, परसिव्हरन्स, टाइम मॅनेजमेंट, हार्डवर्क, स्किल, गोल. क्वेश्चन नंबर 2A. Pick out examples from the text that support each of the following facts. खाली दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मजकुरातून उदाहरणे शोधायची आहेत. A. Goals should be achievable. उद्दिष्ट साध्य करण्याजोगे असावीत. Student, we can't become a president or prime minister but can hope to reach those heights in future. B. A time limit should be set to achieve goals. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा असावी. Establish time parameters around each goal. It never becomes a reality. C. A specific field area has to be fixed to achieve goals. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट क्षेत्र विषय ठरवावा लागतो. The more specific the area, how long can it stretch? D. Good result depend upon the quality and quantity of work put in. चांगले परिणाम हे कामाच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर अवलंबून असतात. The quality and quantity of energy we put forth can't get anything out. E. A benchmark is needed to track progress. प्रगती मोजण्यासाठी एक निकष असावा लागतो. This makes it easy to benchmark. Performance has to be clearly defined. Question number 3. Complete the following sentences. खालील वाक्य पूर्ण करा. Smart goals are a methodology of thinking that help people reach success. B. Two valuable assets of setting goals are a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Question number 4. Read this quote. हे उदाहरण वाचा. If we don't put anything in, we can't get anything out. जर आपण काहीही आत टाकत नाही तर बाहेर काहीही येणार नाही. Guess the meaning. याचा अर्थ काय असेल तो लावायचा आहे. डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. आता जोडीदाराशी चर्चा करायची आहे आणि याच अर्थाचे आणखी काही उदाहरणे आपल्याला शोधायची आहेत. इथे ए दिलेला आहे, यू रीप ॲज यू सो. बी दिला आहे, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. सी. गार्बेज इन गार्बेज आउट. डी. नो पेन्स नो गेन्स. ई. हार्डवर्क इज द की टू सक्सेस. ड्राफ्टिंग अ स्पीच. भाषण तयार करणे. डिस्कस इन ग्रुप्स ईच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. प्रत्येक विभागावर गटात चर्चा करा आणि त्यावर टिपण तयार करा. हाऊ आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. त्याचा आन्सर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. क्वेश्चन नंबर 6. स्पीच डेव्हलपमेंट. भाषण विकास. ए. कंटेंट. बी. स्पीकिंग प्रेझेंटेशन. C. Useful phrases and vocabulary. Question number 7. Do's and don'ts for delivering a speech. Add some more points. भाषण करताना काय करावे आणि काय करू नये. डूज आणि
don'ts. Question number 8. You are going to participate in an inter-school elocution competition. The subject given to you is how to achieve success in life. Draft a speech to present it in a competition. तुम्ही शालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार आहात. तुम्हाला दिलेला विषय आहे जीवनात यश कसे मिळवावे. हा विषय घेऊन एक भाषण तयार करा. Question number 9. Project work. Your goal this year is to successfully pass out from secondary school. So let us be smart and note down the following. तुमचे यंदाचे उद्दिष्ट म्हणजे माध्यमिक शाळेची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणे आणि त्यामुळे स्मार्ट पद्धतीने खालील बाबी लिहायच्या आहेत. स्पेसिफिक एरिया, विशिष्ट क्षेत्र. बी, मिजरेबल, मोजता येईल असे. सी, अचिवेबल गोल, साध्य करण्यायोग्य उद्दिष्ट. डी, रिअलिस्टिक अप्रोच, वास्तववादी दृष्टिकोन. ई, टाइम बाउंड ॲक्शन, वेळेच्या मर्यादित कृती. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.